तुमचं जे कार्य आहे? माझं कार्य इथं मी मुलं मुली शाळा कॉलेज बिगर कामाचे बंद केलं इथं. क्या बात आहे. त्यांच्या करिअरसाठी. क्या बात आहे. त्यांच्या आईबाप तिकडे नोटा भरतात, तिकडे टाइमपास बंद केला यांचा. क्या बात आहे. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं सयाजी थोरात करमाळा ह्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आम्ही आलो आहे पुणे या ठिकाणी आणि आमचा जो आगामी सिनेमा येतो त्या सिनेमाचा हिरो माझ्यासोबत आहे आणि तो म्हटला चला सर आपण पुणे शनिवारवाडा या ठिकाणी फिरून येऊ. तर आमच्या अर्धांगिनी म्हणजे आमच्या मिसेस आमच्यासोबत आहेत. तुम्ही बघू शकता कसं वाटतंय पुण्यात येऊन. आणि हा आहे आमचा आविदादा. आविदादा काय म्हणशील? सरांना भेटून खूपच आनंद झाला. सर शूटसाठी आले होते इथं कोथरूडला आणि आज निवांत होते. म्हटलं चला आपण शनिवारवाडा तरी बघून येऊया, थोडं पुणे दर्शन पण होईल ते. म्हणून आम्ही आत्ता सध्या शनिवारवाड्याला आहे. बघूया इथून पुढं काय प्लॅनिंग असेल तर नक्कीच आपल्याला कळूया काय असेल तर. नक्कीच नक्कीच. आणि तुझा जो येणारा सिनेमा आहे आता आपण जे करतोय सिनेमाचं शूट, त्यात माझ्यासोबत तू काम केलंय, कसं वाटतंय तुला ते? सर अति महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला म्हणजे की माझी भेटायची इच्छा पहिलीच होती आणि मनापासून एवढा आनंद वाटतोय की मी तुमच्यासोबत काम करतोय. क्या बात आहे. आणि एवढा की माझा गगनात मावेन असा आनंद काय मला शब्दात त्याला शब्द हे करता सुचणार येणार नाही. त्याला असं म्हणायचं आहे की आनंद जो आहे तो गगनात मावाला आणि खरंच खऱ्या अर्थाने ज्याला आपण भेटण्याची इच्छा व्यक्त करतो आणि डिरेक्टली त्याच्यासोबत काम करायला भेटतं, हेच आपल्यासाठी खूप मोठं गिफ्ट असतं. आणि हे गिफ्ट मला वाटतं आहे की आविदादाला मिळालं आहे. तर हे आहे स्वरूप शनिवारवाड्याचं आणि आम्ही आहे शनिवारवाडा या ठिकाणी. तुम्ही बघू शकता की तमाम शनिवारवाड्यातली गर्दी आणि पुणेकरांसाठी इन्स्पिरेशन किंवा एक ऐतिहासिक स्थळ म्हणून ठरलेलं जे ठिकाण आहे ते म्हणजे शनिवारवाडा. आपल्यासोबत आपले साहेब पण आहेत. साहेब एक मिनिट याल का आमच्या चॅनलवरती? थोडंसं मुलं मुली बाहेर बिगर कामाचे आमच्या चॅनलवरती शाळा आमचे कॉलेज. मित्र. साहेब हातात हात द्या की राव. काय म्हणतात सर? एक नंबर. हे आहेत आमचे मित्र. बरं बागाव पुणे महानगरपालिका सुरक्षा रक्षक. क्या बात आहे, क्या बात आहे. साहेब काय सांगाल पुणे आणि शनिवारवाड्याविषयी तुम्ही? सणावाड्याविषयी काही सणावाडा आहे, पब्लिक येते जाती, बरं. वाडा वगैरे बघती छान छान. तुमचं जे कार्य आहे? माझं कार्य इथं मी मुलं मुली शाळा कॉलेज बिगर कामाचे बंद केलं इथं. क्या बात आहे. त्यांच्या हे खूप- करिअरसाठी. क्या बात. हे त्यांच्या खूप आईबाप गरजेचं. तिकडे नोटा भरतात, तिकडे टाइमपास बंद केला यांचा. क्या बात आहे. त्यांनी अभी शिक्षण ये करा, बात पुढे आहे. जाऊ द्या. क्या बात. मला पटलं हे. बघू शकता तुम्ही नजारा. हा शनिवारवाडा आहे आणि या शनिवारवाड्यातला आतला जो काही नजारा आहे. का हो तुम्ही कुचमलाय का? करमाना काय? काय नाही. हां मग काय गावाकडली आठवण येते का? जाऊ गावाकडं. आता पुण्यामध्ये आलो आहे म्हटल्यानंतर शनिवारवाड्यामध्ये थोडंसं फिरावं म्हटलं. तुमचंच म्हणणं होतं की चला जाऊ, पुण्यात आलो आहे तर शनिवारवाड्यामध्ये फिरूया, हे करूया ते करूया. सुट्ट्या तर नाही आली. तर चला. तर मित्रांनो, भरपूर काय आहे शनिवारवाड्यामध्ये बघण्याजोगं. आम्ही तर आलो आहे. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या शनिवारवाड्याला, कारण हे ऐतिहासिक ठिकाण आहे. आणि इथं आल्यानंतर इथं भरपूर काय बघण्याजोगं आहे. आम्ही तर प्रसन्न आहोत बघा. आणि आमच्यासोबत बरेचसे काय मित्रमंडळी मगाशी भेटली आहे. याची तर ओळख मी मगाशी तुम्हाला करूनच दिली आहे. हा भावी हिरो आहे. आणि इथं काय अजून विशेष काय आहे का बघायचं? काय एवढं आता तू पुण्यात राहतो नाही म्हणून. सध्या इथं बघायला तर काय नाही होतं तेवढं, पण आता जे आहे तेच व्यवस्थित ठेवलेलं आहे यांनी. पहिलं म्हणतायत म्हणजे यांच्या माहितीनुसार असं म्हणतायत की इथं पहिले ते वाडा जळालेला आहे वगैरे हे ते, पण त्याचं तर मला असं कुठं काही दिसत नाही आहे. ते याचं आपण म्हणू शकतो की फाउंडेशन वगैरे जे म्हणतात ना, तेच मला तर इथं काही दिसतंय. याच्या व्यतिरिक्त इथं काय आत्तापर्यंत कित्येक वेळा आलो पण इथं काहीच नाही आणखी. बरं वाटलं पुण्यात एकदा म्हणजे योग असा साधून आणला तुम्ही की आमच्या पण मनात कित्येक दिवसापासूनची इच्छा होती की पुण्यात जायचं आणि पुण्यात गेल्यानंतर शनिवारवाडा बघायचा. ही आमची इच्छा अखेरीस पूर्ण केली. त्याबद्दल मी तुमचा मनस्वी खूप खूप आभारी आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला बरंचसं काय दाखवण्याजोगं आहे, परंतु शक्य होत नाही. तेव्हा तिथं वरती बरीचशी मंडळी आहे.
आम्हाला चलना इथं जीवावर येतं आणि तिथं कधी जायचं वरून दाखवायचं, पण जे पण आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा बघा हे सुंदर असं पुणे आणि पुण्यातील शनिवारवाडा आणि पुण्यातील प्रेमळ माणसं या ठिकाणी बघायला मिळते. तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि ह्या व्हिडिओला एक सुंदरशी अशी जय शिवराय म्हणून कमेंट करा. आणि तुम्ही करायलाच अशी आशा करतो, नक्कीच करा. कारण एक मराठी अभिव्यक्ती आणि मराठी व्यक्तिमत्व असणारा माणूस ज्यावेळेस अशा काही गोष्टी करतो त्यावेळेस तुमची साथ आणि आमचा प्रतिसाद हा कायमस्वरूपी सोबत असावा, तरच एक मराठी व्यक्ती हा उंच यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो. आणि ह्या मराठमोळ्या जोडीला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र आणि फक्त जय महाराष्ट्र. धन्यवाद.